मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये सर्वजण तयारी करून आजगावला जाण्यासाठी निघतात. तर दिप्याला ऑफिसमध्ये काम असते म्हणून दिप्या जात नसतो. तर दिप्या जात नाही म्हणून मोना पण जायला नकार देते. मग सगळे आजगावला जायला निघतात. मोना आणि दिप्या घरीच थांबतात. तर इकडे रुपालीकडे आर्या आली असते. आर्या रुपालीला विचारते काय झालं. तर रुपाली घडलेला सर्व प्रकार सांगते. तर आर्या रुपाली समोर हात जोडते. तुम्ही तुमचे प्लॅन बंद करा. तुमच्यामुळे अर्जुन माझ्यापासून अजून लांब गेला आहे. रुपाली बोलते माझ्याजवळ अजून एक शेवटचा प्लॅन आहे. तो जरूर वर्क करेल. तर रुपाली आर्या प्लॅन सांगत असते तेवढ्यात तिथे स्वप्नील येतो. तो विचारतो काय झालं, काय बोलत होतात. मी रुपाली जाऊबाईला भेटायला आली आहे. तर स्वप्नील बोलतो की आर्या, तू रुपालीपासून लांबच राहा. तिच्यापासून थोडं लांब राहिलेलंच तुला बरं आहे, असं स्वप्नील तिला ताकीद देतो. तर आर्या बोलते ठीक आहे. तर स्वप्नील बोलतो तुला अर्जुन हवा असेल तर एक प्लॅन आहे. तर आर्या बोलते काय आहे. तर स्वप्नील बोलतो तुम्ही दोघंही आमोरासमोर बसा आणि एकमेकाच्या मनात काय आहे ते जाणून घ्या. अर्जुनचा काय विचार आहे त्याला विचारून घे, तरच तुम्हाला काहीतरी फायनल करता येईल. तर आर्या बोलते ठीक आहे, मी विचार करते, आणि आर्या तिथून निघून जाते. पण रुपालीच्या डोक्यात एक प्लॅन शिजत असतो आणि तो ती वर्क करणार असते. इकडे गावात सर्व पोचले असतात. अप्पी अर्जुन मंदिरात जातात, देवाचे दर्शन घेतात. अर्जुनला जुने दिवस आठवतात, अप्पीला पण आठवतात. ते अमोलला जुने दिवसाबद्दल सर्व सांगतात. त्यानंतर गावातील लोक अर्जुनला आणि अप्पीला भेटायला येतात आणि त्यांची विचारपूस करतात. अमोलला तर लय भारी वाटत असते माबाबाला सर्व लोक भेटायला येत आहे म्हणून. तर अप्पी अर्जुनला गावातील सर्व ठिकाणं पाहून आपले जुने दिवस आठवण असतात. ते दोघेही आपापल्या आठवणीत रमतात. इकडे सरकार आणि विनय गावात फिरतात. अर्जुन आणि अप्पी ही बापूच्या घरी येते. तिथे आल्यानंतर त्यांना दोघांना शेजारीन भेटते. शेजारीन त्यांना विचारते तुमचं भांडण मिटले का. तर अप्पी ते गोष्ट बदलवते आणि दुसरी गोष्ट विचारते. तर गावातील लोक माबाबाला इतके विचारतात, मान देतात, हे पाहून अमोलला तर लय भारी वाटत असतं. इकडे अप्पीच्या घरी मनी मावशीची एंट्री झालेली असते. मनी मावशी अप्पीच्या अंगणात येऊन बोलते माझ्या बंट्याला तुम्ही इस्पितळात पाठवलं का. आता मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून लांब करेल. आणि मोना घरी एकटीच असते. आता मनी मावशी काय करते, अप्पी अर्जुनच्या आयुष्याला कसं वळण देते, ते आता आपल्याला समीरुल भागात पडणारच आहे. त्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.